नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहारमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. या दोघांनी नुकताच गोदावरी नावाचा एक सिनेमा केलाय. तो सिनेमा बेतलेला आहे नदीच्या आयुष्यावर. आपण आजवर माणसांची अनेक रूपं जवळपास प्रत्येक सिनेमातनं बघितली आहेत, पण या सिनेमात नदीसोबत वाहणारं तुमचं आमचं भावविश्व तुम्हा आम्हाला अनुभवायला मिळतं. या सिनेमामध्ये आपल्याला भेटतो तो आपल्या सहज सुंदर अभिनयानं, आपल्याशा वाटणाऱ्या स्वभावानं, आपल्या लिखाणातनं आणि सामाजिक जाणीवेतनं महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेला अभिनेता जितेंद्र जोशी. या सिनेमाबद्दल इफ्फीमध्ये जितेंद्रला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर निखिल यांना दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय. आपल्यापैकी अनेकांची नदीसोबतची पहिली भेट ही त्यांच्या गावीच झाली असेल. त्या नदीच्या, तिच्या प्रवाहात पोहण्याच्या, काठावरच्या असंख्य आठवणी तुमच्या मनामध्ये नक्कीच असतील. ज्या समाजामध्ये नदीला मातेसमान मानलं जातं, संस्कृती परंपरेत नदीला मानाचं स्थान आहे, तिच्यावरती सिनेमा करण्याचं आव्हान नेमकं काय होतं आणि काय सांगतो हा सिनेमा, याविषयी जितेंद्र आणि निखिल या दोघांनाही आज आपण बोलतं करूया. नमस्कार, तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आहे. जितू आणि निखिल, खरं तर तुमचं खूप अभिनंदन, कारण इफ्फीमध्ये म्हणजे निखिलला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आणि कोणत्याही भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शकाला असा सन्मान मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. आहे ना, पहिलीच वेळ? नाही सर, अभिनेता आतापर्यंत माझ्या आधी 4 अभिनेत्यांना, पण एकाच वेळेला दिग्दर्शक आणि अभिनेता असं एकाच सिनेमाच्या साठी मिळण्याची ही पहिली वेळ असण्यामुळं आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काय म्हणूया व्यासपीठावर तो पुरस्कार मिळाल्याबद्दल खरं तर तुमचं खूप अभिनंदन. त्याचं जितकं कौतुक व्हायला पाहिजे होतं तितकं कौतुक झालं नाही. आपल्या लोकांना बहुधा त्याचं महत्त्वच कळलं नाही. मला माहिती नाही काय झालं आणि का झालं तसं ते, पण खूप अभिनंदन. आणि ह्या सिनेमाबद्दल जो अजूनही प्रेक्षकांच्या समोर त्या अर्थानं यायचं आहे, मुळामध्ये हे काय प्रकरण काय आहे गोदावरी, ते करावंसं का वाटलं, चॅलेंजेस काय होते? 17 ऑगस्ट 2020 रोजी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राचं निशिकांत कामतचं निधन झालं. कोरोनाच्या सगळ्या त्या काळामध्ये निशीची आणि माझी मैत्री खूप आधीपासूनची होती, परंतु त्या काळामध्ये तो आजारपणातनं जात होता आणि माणसं घराबाहेर पडत नव्हती. तेव्हा त्या काळामध्ये त्याची सोबत करण्याची आणि काही प्रमाणात त्याची सेवा करण्याची सुसंधी मला लाभली. ज्या दिवशी त्याचं निधन झालं, मी विमनस्क अवस्थेत होतो. मी अत्यंत उद्वेगानं, अत्यंत त्रासातून, समजत नव्हतं जवळच्या माणसाचा मृत्यू, त्याचं काय करायचं असतं ते कळत नाही आहे आपल्याला बऱ्याचदा, अजूनही मला कळत नाही. तेव्हा मी निखिलला फोन केला. निखिल माझा जीवाभावाचा मित्र आहे. तर कर्मधर्म संयोगाने तो अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा दिग्दर्शकही आहे, जे आता प्रूव्ह झालं म्हणजे लोकांना पुराव्यासहित. तर मी त्याला फोन केला रात्री आणि म्हटलं मला काहीतरी करावं असं वाटतं निखिल त्या. आणि निखिलसाठी सुद्धा निशिकांत होण्याचा खांब होता त्याच्या चित्रपटातून. आणि तर तो म्हणाला, मग चित्रपटापेक्षा जास्त चांगली योग्य गोष्ट काय असेल, त्याला जर समर्पितच करायची. आणि त्यानं मला दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्ट रोजी एक कथा ऐकवली. त्याला आपण एक 1 लाईन म्हणतो. नाही, कुठे घडताना दिसलेलं, मुंबई किंवा पुण्यात करू. मी का कुणाच ठाऊक, मी नाशिक असं म्हणालो. आणि तुला काही माहिती नव्हतं, म्हणजे त्या गोष्टीचा नाशिकशी काही संबंध नव्हता. ती कुठेही घडू शकणारी गोष्ट होती खरं तर, जेव्हा त्यानं मला ती ऐकवली होती. आणि मी म्हटलं नाशिक. तर तो म्हणाला, मी नाशिक काही पाहिलेलं नाही याच्या आधी, मला जावं लागेल, 23 तारखेला जाऊया असं मी म्हटलं. आणि 21 तारखेला का कोणाच ठाऊक रात्री आपसूक माझ्या तोंडून ओळी निघाल्या. तुझ्या प्रवाहाचं मीही झालो पाणी, नाद दिला तूच तुझीच झालो गाणी, स्पर्श तुझा गार निळा निळा शार, तुझी आठवण मला जुनी फार. आणि तो छान लिहिलंयस, नाही सुचतंय. त्यानं लिहून घेतलं. आणि मग 23ला आम्ही नाशिकला गेलो. आणि मग दिवसभर नाशिक फिरल्यानंतर प्राजक्त देशमुख आमचा मित्र आमच्यासोबत होता. त्याच्या नजरेतनं नाशिक पाहावं, वेगळं नाशिक. रात्री आल्यानंतर रूमवर हॉटेलवर हा म्हणाला की सिनेमाचं नाव गोदावरी. मी चकित झालो.
अरे असं कसं होऊ शकतं. आणि त्यांना तोपर्यंत मला न सांगता A.V. प्रफुल्लचंद्र या आमच्या अत्यंत जबरदस्त असा प्रतिभा असणाऱ्या संगीत दिग्दर्शकाला त्या ओळी पाठवल्या होत्या. 24ला मी सकाळी उठलो ते त्या गाण्याने उठलो, जे गाणं आपल्या चित्रपटात आहे. आणि काय गाणं आहे ते? हेच गाणं, तुझ्या प्रवाहाचं मी झालो पाणी, नाद दिला तुझं, खळखळ खळखळ गोदा, निघालीस तू पुढल्या या गावा, पहिलं तिरी नंतरही तुझा नाद यावा. अच्छा. तुझ्या वाहण्याला कधी अंत नाही, कसे समजावू मीही संत नाही, जगी वर्दळ तुझ्या तिरेवर, ज्याच्या जगण्या उसंत नाही, माझी होडी छोटी तिची झेप मोठी, पंख श्लोक माझे आले तिच्या ओठी, खळखळ खळखळ गोदा. आणि म्हणून बापरे हे काय होतंय. आणि मग मी आणि निखिल आणि प्राजक्त दिवसभर फिरत होतो कोरोनाच्या काळामध्ये, निर्बंध शिथिल झालेले असल्या कारणाने. आणि रात्री रूमवर येऊन आम्ही मग एक कुटुंब गवसलं आणि मग हळूहळू ते सिनेमा सापडत गेला. आणि माझी नाशिकला जाण्याची पहिलीच वेळ होती. निशी सरांचं माझ्या पण हा म्हणाला नाशिक, तर तू ऍक्सेप्ट केलं नाशिक? हो, कारण मला असं वाटलं की वाय नॉट, की मला असं वाटतं की Tier 2 सिटीज ज्या त्या मराठी सिनेमात तशा इग्नोर्ड आहेत. आणि मी जस्ट जून नावाचा सिनेमा त्याच्या आधी केला होता, जो मी फक्त लिहिला आणि प्रोड्यूस केला होता, जो आम्ही औरंगाबादला शूट केला. आणि तिथे मी औरंगाबादचा आहे, त्यामुळे मला औरंगाबाद माहिती आहे. पण मला एक रिअलाईज झालं की शहर आणि समाज ह्याचा एक एक्झॅक्ट स्नॅपशॉट आपल्याला सिनेमातनं दाखवता येतो. हे मला जूनच्या मुळे रिअलाईज झालं की सिनेमाला जर आपण एक डॉक्युमेंटेशन म्हणून जर पाहिलं, तर आजपासून 50 वर्षांनी जर कोणी जून पाहिला किंवा गोदावरी पाहिला, तर 2020 साली नाशिक कसं होतं किंवा 2019 साली औरंगाबाद कसं होतं, तो समाज कसा होता, तिथली माणसं कशी होती, कुटुंब व्यवस्था कशी होती, ह्या गोष्टींचं एक ॲक्युरेट रिप्रेझेंटेशन लोकांना मिळू शकतं. ही पॉवर सिनेमामध्ये आहे, हे मला जूनमुळे रिअलाईज झालं. आणि मग आपणच न पाहिलेलं शहर, ज्याच्याबद्दल एक नेहमीच खूप कुतूहल होतं नाशिकबद्दल, तर त्यामुळे मला असं वाटलं की वाय नॉट, आपण जाऊन बघूया, डायरेक्टली रिजेक्ट करण्यापेक्षा बघून येऊ, एक ट्रिप होईल, जी टूरवर मजाच येते मला. सो म्हटलं वर्स्ट केस आपण काय नाशिक बघू आणि मग म्हणू की नको, इथे नको, आपण पुण्यातच जाऊया. पण नाशकात आम्ही गेलो आणि जितूचे मामाजी आहेत, पिंटू शेठ आमचे, त्यांनी आम्हाला पहिली गोष्ट त्यांनी आम्हाला रामकुंडाला नेलं नाशिकच्या. आणि तिथे ती नदी पाहिली आणि इमिडिएटली मला वाटलं की सिनेमाचं नाव गोदावरी. तोपर्यंत एक वन लाईन होती, त्याच्यात नदी कुठेही नव्हती, काहीच नव्हतं म्हणजे नदीचं. पण त्या क्षणी, त्या मोमेंटमध्ये मला असं वाटलं की ही नदीची गोष्ट आहे. आणि फ्रॉम देअर पुढचा पूर्ण प्रवास हा प्राजक्तबरोबर, प्राजक्तचं एक नॅचरल त्याच्यात असलेलं एक जे दुःख आहे, माझ्यात असलेलं एक जे दुःख आहे, ते सगळं एक कंबाईन होऊन ही कथा तयार झाली. पण म्हणजे आता असं आहे की सिनेमाच्या बद्दल बोलताना त्याच्या गोष्टीमध्ये फार जाऊ नये, हे जरी खरं असलं तरी सुद्धा कुतूहल तर आहेच की तुझी काहीतरी वन लाईनर होती, निशिकांत कामतच्या जाण्याचा त्याच्याशी संबंध आहे आणि अकल्पितपणानं तुम्ही ठरवून नाशिकमध्ये ते केलेलं आहे. ती काय स्टोरी काय आहे? सगळे नको सांगू, पण किमान निशिकांत देशमुख नावाचा एक माणूस आहे. आणि तसा निशी सरांचा आणि सिनेमाचा एवढं एकच कॉमनॅलिटी आहे, म्हणजे नाव कॅरेक्टरचं. ह्याच्या पलीकडे काही आर्टिकल्समध्ये आम्हीच वाचलं की ते निशिकांत कामत यांचं बायोपिक आहे, पण ते तसं नाही आहे. त्यांचं फक्त नाव ह्या कॅरेक्टरला दिलं आहे. त्याच्या पलीकडे त्यांच्यामुळे हा सिनेमा घडून आला आणि त्यांच्यासाठी हा सिनेमा केला आहे. पण निशिकांत देशमुख नावाचा एक नदीकाठी नाशकात, जुन्या नाशकात राहणारा माणूस आहे, 40 वर्षाचा. आणि एक माझं पर्सनल त्याच्यात असं होतं की मी मागचे 6 वर्ष मी सिनेमा केला नाही बाजीनंतर. आणि एक दिवस मला असं वाटलं की बापरे, आपण काहीच केलेलं नाही आहे खरं तर आयुष्यातच. आणि मला असं रिअलाईज झालं की हे खूप लोकांना वाटत असेल ना, की आपण एक दिवस उठतो आणि ब्रश करत असताना किंवा चहा घेत असताना एकदम रिअलाईज होत असेल की आपण काहीच नाही केलं आयुष्यात. तर असा हा माणूस आहे, अत्यंत साधा मिडल क्लासचा, ज्याचा इन जनरल आपण काही नाही करू शकलो ह्याच्यासाठी आपल्या पूर्ण भोवतालाला ब्लेम करणे हे एकच काम आहे. प्रत्येक दिसेल त्या गोष्टीवर चिडचिड करणे, रागराग करणे. त्याच्यात आई आली, वडील आले, आजोबा आले, बायको आली, मित्र आले, नदी आली, शहर आलं, म्हणजे आपण सोडून सगळे जबाबदार आहेत. आपल्या आपण best आहोत. नाकर्तेपणाला सगळे जबाबदार आहेत. आपण बेस्ट आहोत, आपण खूप ग्रेट आहोत ऑलरेडी. पण आपण नाही करू शकलो कारण आपला जो भोवताला आहे तो. असा हा माणूस आहे. आणि त्याचं कुटुंब आहे, जे कुटुंब खरं तर आयडियल आहे एका अर्थी. आणि
अशा माणसाला जेव्हा एक बातमी मिळते ज्याच्यात त्याला कळतं की आपल्याकडे कमी वेळ उरलाय, तो कसा रिॲक्ट करेल हा थॉट होता. म्हणजे माझ्या मनात ओरिजिनल वन लाईनर अशी होती की अँटी कल हो नवं किंवा अँटी आनंद, की सतत जेव्हा एखाद्या माणसाचं काहीतरी ज्याला वाईट बातमी मिळते तो खूप चांगला असतो आणि आजूबाजूची माणसं वाईट असतात. मला असं वाटलं तो पण असूच शकतो ना वाईट, तर म्हणजे ज्याच्या जाण्याने कोणालाच फरक नसेल पडणार असा माणूस काय करेल. आणि ह्या थॉटमधनं हे सुरू झालं आणि मग ही जी लाईन होती ही खूप मागे राहिली आणि सिनेमा परंपरा आणि फॅमिली व्हॅल्यूज ह्याच्याबद्दल होत गेला. पण मूळ ड्रायव्हिंग पॉइंट हा माणूस, याची पण फॅमिली. तुम्हाला हा सिनेमा म्हणजे इफ्फीमध्ये जेव्हा त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता दिग्दर्शक, तुम्ही अशी अपेक्षा ठेवली होती की त्याचं इतकं कौतुक, म्हणजे इतकं कौतुक इंटरनॅशनल त्या प्रेक्षकांच्याकडून होईल, आपल्याकडे झालं नाही हे आपले कर्मदरिद्रीपणा आहे आपण म्हणू, मग तुम्हाला असं वाटलं होतं की असं तिथं? नाही, मला चित्रपटाचं माहीत नव्हतं, पण मला एक नक्की माहिती होतं. मी ज्या दिवशी या माणसाबरोबर पहिला चित्रपट केला बाजी, तोपर्यंत पुणे 52 पाहिला नव्हता मी. त्यानंतर मी तो पाहिला. मग तेव्हाच ठाऊक होतं की हे साधं पाणी नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. हे एक तर करणार नाही आणि केलं तर फार भारी काहीतरी करणार, अशी व्यक्ती आहे, हे मला तेव्हाच लक्षात आलं होतं. चित्रपट करत असताना जसं आत्ता म्हटलं की तो चित्रपट वेगळा होता. तो नदीत उतरल्यानंतर जसा अंतप्रवाह कळत नाही आपल्याला, तो ओढून घेतो. त्याचा जो स्रोत असतो, त्याचा वेग नदीचा वर वेगळा दिसतो, खालून वेगळा असतो, तसं नदीने ओढून घेतलं आम्हाला. ते करत असताना मला त्या सिनेमाची गंमत हीच वाटते की लिहिलेली पानं जर 150 असतील तर न लिहिलेली 300, जी यानं आणि आमच्या टीमनं ते चित्रित करत असताना लिहिली. म्हणजे अभ्यास होता, त्याच्याबरोबर तन्मयता होती, परंतु उत्स्फूर्तता सुद्धा होती. पण तो इतक्या वेगळ्या काही काही गोष्टी आपण म्हणतो ना, जसं रुमी म्हणतो की आपण त्यांच्या इच्छेत जगत असतो, कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करवून घेत असतं. गोदावरीच्या बाबतीत मला हे वाटलं होतं की हे काहीतरी वेगळं चाललंय करत असताना. झाल्यानंतरही वाटलं की हे फार वेगळीकडेच हा सिनेमा काहीतरी गेला आणि काहीतरी वेगवेगळे अर्थ, जितक्या वेळा पाहतो तितक्या वेळा मलाच वेगवेगळे अर्थ प्रतिपादित होत आहेत त्याच्यातून. आणि जसं मकरंद देशपांडे सिनेमा पाहिल्यानंतर म्हणाले की तुम्ही एक तीव्रता घेऊन, दुःखाची तीव्रता घेऊन नदीमध्ये उतरलात गोदावरीत आणि कविता घेऊन बाहेर आलात, तर मग ती कविता प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आता ते त्याला लोक स्वीकारतील हे माहीत होतं, परंतु जेव्हा पहिल्यांदा व्हँकूव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला तो सिलेक्ट झाला, आनंद तर होतोच, आपला चित्रपट तिथे दाखवला जाणार. तो दाखवला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी मागणी केली की आम्हाला या दोघांबरोबर बोलायचं आहे, कारण तिथे काही प्रतिनिधी होते आपले, आम्ही जाऊ शकलो नाही. त्या व्हॉट्सअपवर ज्या पद्धतीनं ती माणसं बोलायला लागली ना आमच्याशी, किंवा ज्या माणसांना मराठी ठाऊकही नाही, एक तिथला व्हँकूव्हरमधला एक सद्गृहस्थ आम्हाला असं म्हणाला की मी भारतात कधी आलेलो नाही आहे, परंतु मला जर मी आलो तर मला त्या गोदावरीत जाऊन उभं राहायचं. एक बाई असं म्हणाल्या की मी गोदावरीच्या काठावरही नेहमी आत उभी होते असं वाटलं मला. आता हे जर इतकी वर्ष ज्यांना काही मागमूसही नाही आपल्या कुठल्या गोष्टीचा, त्यांना जर वाटत असेल तर मग हे त्यांचं झालं ना. गोदावरी तिथे वाहती झाली, तिथे काहीतरी वाटलं होतं की हां, मग याला सिलेक्ट झाला, आपल्या न्यूझीलंडला सिलेक्ट झाला. आणि मग अचानक इफ्फी होतंच. इफ्फीचा जो शो झाल्यानंतर तर ज्या पद्धतीने माणसं भेटली, काही लोकांना काही गोष्टी म्हणजे त्यांना ते हे कळलं नाही की अरे बापरे, हे परंपरेशी वगैरे हे इथे कुठे जाते. पण काही जी यंग मुलं होती, म्हणजे इथे नथ घालतात ना काही मुलं हल्ली, वेगळीच असतात ती. तो मुलगा आला, त्यानं मिठी मारली आणि तो म्हटला की दादा, माझ्यासाठी हे आयनॉक्स थिएटरही नव्हतं, मी गोव्यातही नव्हतो, मी तुझ्यासोबत होतो त्या नदीमध्ये आत्ता. मला वाटलं हे फार कमाल आहे. इथपर्यंत आम्हाला आनंद होतो की वा वा, छान सिनेमा पोचतोय, कोणीतरी घ्यावा हा सिनेमा आणि काहीतरी आता छान व्हावं याच. आणि अचानकपणे इफ्फीमध्ये थांबायला सांगितलं. जेव्हा ते अनाऊन्स झालं, सगळे छोटे छोटे अवॉर्ड झाले. म्हटलं आपल्याला कशाला बसवलंय आता मुख्य अवॉर्ड. जेव्हा ते म्हटलं सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी, तर मला काही क्षण समजे ना की
आणि मी आजही सांगतो की ते माझं श्रेय नाही अजिबात. हे असलंच तर त्या सगळ्या माणसांचं ज्यांच्याबरोबर मी काम करत आलो, ज्यांनी मला थोडं 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 एक एक घास भरवत इथपर्यंत आणलं. आणि संपूर्णपणे सिनेमा दिग्दर्शकाचं माध्यम काय, कारण त्यानं तिथपर्यंत नेलं मला हात धरून शांतपणे, कधी चिडचिड करत, कधी पुश करत, कधी काय करत. आणि त्यानंतर मी येऊन त्याला सांगितलं की बाबा तुझ्यामुळेच आहे, नाही तर मला आधीच मिळाला होता. आणि पुढचा विशेष ज्युरी पुरस्कार दिग्दर्शक. मी म्हटलं हे काहीतरी कारण आपण मनापासून एक गोष्ट प्रत्येकजणच मनापासून करतो, परंतु आपल्यातली जी काही मला असं वाटतं भावनेची जर सचोटी असेल आणि सच्चेपणा असेल तर तो आपसूक वैश्विक होतो ना. आत्ता ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्या कवयित्रींची एक कविता निरंजन उजगरेंनी ट्रान्सलेट केलेली मला चंद्रकांत काळेंनी पाठवली. मला असं वाटलं हो त्या लिहितात त्यांच्या भाषेत, परंतु ही भावना तर माझी सुद्धा आहे. तसंच ते काहीतरी झालंय माहिती आहे, त्या निशिकांचं, त्या नदीचं आणि त्या काठच्या माणसांचं, ती सगळ्यांची झाली. जो काय आहे की नदीत उतरायला तयार नसलेला माणूस कुठल्या तरी उतरलेल्या माणसाला पाहतच असतो जर तो काठावर असेल तर. पाठ फिरवूनच बसला तर नदीला स्पर्शून येणारा गार वारा त्याच्या अंगावरनं जाणारच आहे. तुम्ही अवॉइड नाही करू शकत ते. आणि जो पाहतोय एखाद्याला नदीत उतरलेला ओलेता, त्याला शंका कुशंका वाटते त्याच्याबद्दल की अरे ही नदी तर घाण आहे, तू का उतरतोयस. पण जेव्हा न राहून असूयेपोटी, शंकेपोटी, ओढला गेला म्हणून कधीतरी तोही उतरतो. मला एवढंच वाटतंय की एक फार सुंदर शॉट आहे निखिलचा त्या सिनेमातला, आपल्या सिनेमातला, की तो नदीत उतरतो आणि नदीत उतरून तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्या नदीचं पाणी, ती गोदावरी घरापर्यंत येते. एक एक पावलानं ती नदी आतमध्ये येते त्याच्या, ज्याला तो नाकारत आला. तर मला असं तेच वाटतं की आणि खरोखर मला हा आमचा सन्मान नाही वाटत. मला असं वाटतं की हो हा सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावेंचा सन्मान आहे ज्यांनी असे सिनेमे दिले. हा त्या सगळ्या माणसांचा सन्मान आहे ज्यांनी मराठी सिनेमा हळूहळू करत तो पाया रचला. मग आता आम्ही कुठेतरी तिथे आपसूक जाऊ शकतोय, लिफ्ट तयार आहे म्हणून, आणि तिथून पण नाही, त्या सगळ्या माणसांचं ते आहे, ते आम्हा दोघांचं नाही आहे असं मला वाटतं. पण तिथं इतकं कौतुक झाल्यानंतरची जी प्रतिक्रिया आपल्याकडून अपेक्षित असेल, होय. त्याचं एक सिनेमा लिहित असताना मला एक हेरॅक्लिटस नावाच्या फिलॉसॉफरचं एक वाक्य मी वाचलं होतं की आपण यू नेवर स्टेप इन टू द सेम रिव्हर ट्वाईस, आयदर यू चेंज ऑर द रिव्हर चेंजेस. आमच्या बाबतीत असं झालं की आम्ही नदीत उतरलो आणि आम्ही बदलून बाहेर निघालो. आम्हाला खरंच ऑनेस्टली सांगायचं तर आम्हाला त्रास नाही झाला. गोदावरीच्या आधी बाजीच्या वेळेस मला खूप त्रास झाला होता, पण आय थिंक गोदावरीमुळे आता मला त्याची सवय झाली आहे. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं की त्या वेळेला ते मिळतं. म्हणजे वी कॅनॉट, अर्थात झालं असतं तर ग्रेट, पण आता इथे आलोच, त्यामुळे जे आहे ते जे ठरलेलं आहे ते होणार. घरच्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, मी घरी आल्यानंतर माझ्या लेकीने मला विचारलं, बाबा आता तू खरंच इंटरनॅशनल ॲक्टर झालास का? नाही का म्हटलं, बाळा मला आता हा संदेश आहे ईश्वराचा की आता निदान त्या दृष्टीनं काम कर, सिरियसली घे आता तरी अभिनय. तर एवढंच आहे. आणि हक्कानं कौतुक करणारी माणसं आहेतच की. चित्रपट पाहिल्यानंतर, चित्रपट संपल्यानंतर 10-15 मिनटं जी माणसं उठूच शकत नाहीत आणि बाहेर येऊन मिठी मारून लहान लेकरासारखी रडणारी माणसं, पुष्कर श्रोत्री थांबतच नव्हता रडायचं. हे काय, ज्या ज्या माणसांनी सिनेमा पाहिला ती माणसं, काही एक मैत्रीण आहे अमृता खानविलकर नावाची, तिनं 4 दिवसानंतर फोन केला आणि धाय मोकळून रडायला लागली. नागराजनं सिनेमा पाहिला, नागराज म्हणाला की ते विचारधारा कुठलीही असू देत पण त्याची तीव्रता जी आहे ती प्रत्येक माणसाची असतेच की. तर ते म्हणजे सतीश कौशिकपासून नागराज मंजुळेपर्यंत या माणसांना चित्रपट जेव्हा आवडतो आणि ती जी माणसं भरभरून बोलतात,
सतीश कौशिक पहले होते ज्यांनी सिनेमा पाहिला ते बाहेर आले, इस साल का ना हर अवॉर्ड तुझे है ना इसको मिलने वाला, ऐसे सब सब अवॉर्ड ना बेटा तेरे को मिलने वाला. तर इतकं काम केलेली ही माणसं आहेत, त्यांना ते आपलं वाटावं ना, ती कलाकृती आपली वाटली पाहिजे असं मला वाटतं, मग ते खरं यश आहे. बाकी ट्रॉफी तर काय त्याला गंज लागणार आहे, ती काहीतरी होणार आहे. पण कोणीतरी जेव्हा पुण्यातल्या एका NIPR नावाच्या हॉटेलमध्ये गुरुदत्तचा एक फार मोठं अख्खी भिंत भरून चित्र काढतो, जेव्हा एखादा मोहित टाकळकर, नचिकेत चिडगोपकर, तेव्हा असं वाटतं की नाही ते आहे कुठेतरी ना, तो आहे, तो जाणार नाही. हीच तर मजा आहे सिनेमाची. म्हणजे ते आता आयुष्यभर आहे. आता ती गोदावरी आणि त्यातला तो निशिकांत आणि त्यातलं ते सगळं आता ते छापलं गेलं, ते राहणार आहे. त्यामुळं ट्रॉफीला गंज चढेल, पण इफीच्या आयुष्यामध्ये पहिले भारतीय दिग्दर्शक आणि अभिनेता ज्यांना तो मिळाला ते एक कायमस्वरूपी नोंद त्याची आता राहणार. आणि आनंद याचा आहे की मला इतर कुठल्याही दिग्दर्शकावरून याच्याबरोबर तुम्ही आता आम्हाला म्हणजे खरंच गोदावरीची गोष्ट सांगताय आणि बोलता बोलता तुम्ही सांगितलं की तुम्हाला म्हणजे पैसे जमवून तुम्ही हा चित्रपट केला, तर हे मराठी चित्रपट करताना किती कठीण असतं. म्हणजे आपल्याला प्रोड्युसर मिळवायचा असतो किंवा कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवून पैसे टाकणं, कारण सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात कठीण गोष्ट, बरं कोरोनाचा काळ होता, ते कसं साधलं? ते ना होता एक निर्माता, त्यानं सांगितलं की नाही मला जमणार नाही, कारण कोरोनाचा काळ परत माहीत नाही पुन्हा गोष्टी कधी सुरू होतील, तर पैसे कसे टाकावेत. अगदी योग्य होतं. मग आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण आणखी एखाद्याकडे गेलो, तो आत्ता हो म्हणाला आणि नंतर तोही म्हणाला की नाही, मग काय करणार आपण, मग काय करायचं, सिनेमा करायचा की नाही करायचा. नाही, सिनेमा तर करायचा आहे, मग काय करायचं, माझ्याकडे इतके पैसे आहेत, तोपर्यंत मी कितीमध्ये बनतो रे सिनेमा कमीत कमी. तो म्हटलं बघ आपला हा जो सिनेमा आहे कमीत कमी ना याला इतके इतके पैसे लागतील. म्हटलं पण हे एवढे कुठून आणायचे. मला चल मी टाकतो. मग याचा आणखी एक पार्टनर आहे पवन मालू, ब्लू ड्रॉप फिल्म्सचा निर्माता आहे तो, याची संस्था आहे ती. तोही म्हणाला मी टाकतो पैसे. म्हटलं मग चला मग आता नटांना फोन करूयात सगळ्यांना. मग नीना कुलकर्णी, संजय मोने, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर, सगळ्यांना फोनाफोनी केली की असं असं. कुठले पैसे आणि काय बोलताय तुम्ही, आम्ही येतो. अर्थात त्या सगळ्यांना जे काही मानधन होतं त्यांचं ते सुपूर्द केलंच, परंतु ही सगळी माणसं एका फोनवर आली तर अवघड तर होतंच. पण मला एक गोष्ट नक्की वाटते या निमित्ताने की मी नेहमी त्या बाजूला होतो ना, या बाजूला येऊन जरा मला वेगळ्या गोष्टी समजल्या निर्माता म्हणून काय असं. अर्थात मी चालणारे म्हणजे शूटिंग सुरू झालं आणि वाईट होतं शूटिंग म्हणून 4 चित्रपट सेटवर बंद पाडलेले आहेत की नको निर्मात्याचा पैसा वाया घालवायला. मी निर्मात्याच्या बाजूचाच माणूस आहे खरं तर. निर्मात्यांनी लक्ष द्यावं किमान, द्यावं निर्मात्यांना इकडे लक्ष द्या. हा तुमच्या बाजूचा, मी तुमच्या बाजूचा आहे. हो पण जितू तुझ्याबद्दल असा आहे की तुझा प्रवास आम्ही बघितलाय, म्हणजे की तू अगदी छोटं मोठं काय ते करत असल्यापासून तू आता मोठा नट झाल्यापर्यंतचा. निखिलच्या बद्दल, निखिल तू कसा काय आलास त्या दिग्दर्शनाच्या रस्त्यावर, तू या क्षेत्रामध्ये, खरं तर तुझी काय बॅकग्राऊंड होती, घरातलं वातावरण काय होतं? नाही, मी औरंगाबादचा आहे मुळात. आणि माझे आई आणि बाबा दोघंही अत्यंत नॉर्मल, व्हेरी नॉर्मल मिडल क्लास फॅमिली. मी एकुलता एक मुलगा आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये दूरपर्यंत कोणाचाही फिल्म्सशी तसा संबंध नाही. माझा एक भाऊ आहे जो ॲड फिल्म्समध्ये बऱ्यापैकी सिग्निफिकंटली मोठं नाव आहे, रवी देशपांडे नावाचं. पण अपार्ट फ्रॉम हिम कोणाचाच तसा संबंध नव्हता. मी इंजिनिअरिंगसाठी बारामतीला गेलो आणि तिथे हॉस्टेलमध्ये तेव्हा जस्ट इंटरनेट नवीन आलं होतं, म्हणजे असं हाय स्पीड इंटरनेट. आणि मला काही जुने असे कोरियन सिनेमे वगैरे सापडले आणि मग एक ओढ निर्माण झाली. अर्थात माझे काका संतोष महाजन नावाचे लोकमतचे एडिटर होते औरंगाबादला, आणि माझे वडील हे दोघंही फिल्म्सचे मोठे फॅन इन जनरल. म्हणजे आमच्याकडे बाकी काही झालं नाही तरी प्रत्येक सिनेमा आम्ही जाऊन थिएटरमध्ये पाहिला आहे औरंगाबादला. आणि त्यामुळे सिनेमा थिएटरमध्ये बघणं हे एक खूप ग्रोईंग अपचा मोठा भाग होता. त्यामुळे सिनेमावर प्रचंड प्रेम होतं. आणि एक दिवस वाटलं असं की आपण
डिरेक्टच केलं पाहिजे, हे इतकं म्हणजे काहीच त्याला लॉजिक खरं तर नव्हतं. आणि नंतर मी ते घरी सांगितलं की मला आता सोडायचं आहे इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे मोठा घरी सीन झाला सगळा. आणि मारबीर नाही ना पडला? नाही नाही, पण आजूबाजूचे म्हणजे म्हणजे इथे चेतनानगर नावाची जी कॉलनी जिथे मी मोठा झालो औरंगाबादची, तिथल्या प्रत्येक राहणाऱ्या फ्लॅटमधल्या माणसांनी एक मत व्यक्त केलं की कसं हे नका करू देऊ ह्याला. पण शेवटी म्हणून मी नेहमी आय एम व्हेरी ग्रेटफुल टू माय पेरेंट्स की त्यांनी शेवटी मला माझं करू दिलं. त्यांना ते पटायचं नाही तेव्हा. मला वाटतं की पुणे 52चं प्रीमियर ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्यांना वाटलं की ठीक आहे आता ह्याला जमलेलं आहे. तोपर्यंत मी फिल्म स्कूलला गेलो ऑस्ट्रेलियाला, पण त्याच्यातही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ते करू दिलं. आणि मी फिल्म स्कूल करून आलो आणि मी इमिडिएटली फिल्म डिरेक्ट केली. मी कोणाला असिस्ट नाही केलं. मी फिल्म स्कूलमध्ये असतानाच स्क्रिप्ट लिहून काढलं पुणे 52चं आणि ते मी गिरीशला पाठवलं होतं. तर ते गिरीशने वाचलं आणि त्यानंतर इमिडिएटली मी आल्यानंतर 1-2 वर्षात फिल्म सुरू झाली. आणि आफ्टर दॅट बाजी झाला. आफ्टर पुणे 52 बाजीनंतर एक ब्रेक घेतला. कारण सगळंच आपल्याला पूर्णपणे कळतं आहे का किंवा माहिती आहे का ह्याच्याबद्दल प्रश्न पडले त्या सिनेमाच्या रिस्पॉन्समुळे. आणि मग विचार करत 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 मग बेताल नावाची वेब सिरीज केली मी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्ससाठी, ज्याच्यात परत जितू होता. आणि मग एक परत कॉन्फिडन्स आला की ओके काय नाही करायचं आहे, काय करायचं आहे. आणि मग जून झाला आणि आता गोदावरी. तुम्ही मगापासून म्हणताय की सिनेमा आयुष्य बदलतो, कुठलाही सिनेमा प्रत्येकाच्या मनावर परिणाम करतो, पण मग गोदावरीनं तुम्हा दोघांच्या आयुष्यात काय बदल घडवले? जर का तो सिनेमा पाहणारा माणूस इतका गदगदून बोलतो किंवा त्याच्या भावना व्यक्त करतो, तर तुमच्या दोघांमध्ये काय बदललं? मला वाटतं मी थोडासा शांत झालोय गोदावरीनंतर. म्हणजे मी बऱ्यापैकी रागीटसुद्धा मी आहेच आणि इम्पेशंटसुद्धा मी आहे. पण गोदावरीनंतर मी जरा शांत झालो आहे, कारण मला असं एक रिअलाईज झालं आहे की सगळंच एकूण टेंटेटिव्ह आहे आयुष्यात. त्यामुळे फार कशाचा स्ट्रेस घेऊन काही होणार नाही आहे. तर थोडासा रिलॅक्स झालो आहे मी, कामाच्या बाबतीत नाही पण अदरवाईज. आणि मी घरी शक्यतो जास्त वेळ स्पेंड करण्याचा प्रयत्न करतोय गोदावरीनंतर, इतकं निश्चित झालं आहे. एवढा माझ्यात मला दिसत असलेला बदल आहे. आता माझ्या बरोबर काम करणारे जसं काही सहकारी त्यांना खरं विचारलं पाहिजे, कारण ते डे टू डे त्यांना फेस करावं लागतं. मला त्या निशिकांतसारखंच माझ्या मते मी तर बेस्टच आहे आता इतरांना. त्यामुळे ते त्यांना विचारलं पाहिजे, माझ्या टीमला, त्यांना कळेल जास्त क्लिअरली. मला खात्री पटली की मी ज्या मार्गावर आहे जगण्याच्या तो मार्ग योग्य आहे. ती खात्री अशी आहे की ती जी नदी आहे ती नदी आणि मी वेगळा नाही, निसर्ग आणि मी वेगळा नाही. जर डोंगर फोडून त्याचा भुगा करून रस्ता बनवला जातो, त्या रस्त्यावरनं पुन्हा डोंगर फोडणारा, त्याचं मूल डोंगराकाठी राहणारा आणि डोंगरावर प्रेम करणारा, ही सगळी माणसं जर त्या फोडलेल्या डोंगरावरूनच म्हणजे त्या रस्त्यावरून जात असतील तर डोंगराचं प्राक्तन आणि जाणाऱ्या खोदणाऱ्या सगळ्या माणसांचं प्राक्तन त्या रस्त्यावरनं जाणं आहे. डोंगर आणि मी वेगळा नाही, नदी आणि मी वेगळा नाही. नदी वाहत वाहत माझ्या पिढ्यानपिढ्या आल्या, कुठून तरी कुठेतरी प्रवास करत करत मी इथे आलो. माझी पुढची पिढी कुठे जाईल मला माहीत नाही. नदी आहे, नदी राहणार. आपलं काम आहे येणं आणि जाणं. त्याच्यामध्ये नदी जे बोलते त्याचा प्रतिसाद म्हणून ती हाक ऐकता येते का नदीची, त्या नदीचं बोलणं ऐकता येतंय का, माझं म्हणणं नदीला सांगता येतंय का. आणि ते मग कवितेच्या माध्यमातून असेल, एखाद्या माणसाला स्पर्श करण्याच्या माध्यमातून असेल, एखाद्या कुत्र्याला जेवण देण्याच्या माध्यमातून असेल, एखाद्या प्रेमाला आलिंगन देणं असेल अनोळखी माणसाच्या, किंवा काही असेल. आयुष्य हे असं अनुक्रमणिकेसारखं नाही आहे. देर इज नो इंडेक्स टू युअर लाईफ. खूप आहे, तत्त्वज्ञान आहे सगळे. प्रत्येकाला जे कृष्णमूर्तीला वेगळं सापडले, ओशोला वेगळं सापडले, सगळ्यांना वेगवेगळं सापडलेलं आहे, प्रत्येक तत्ववेत्याला, प्रत्येक माणसाला. पण कधी कधी जसं यांची कविता आहे रवींद्रनाथांची की तो ईश्वराला शोधत बाहेर पडला. 2 माणसं ईश्वराला शोधत बाहेर पडली. एक नदी काठ आला आणि त्या दोघांपैकी एक जो होता तो तिथेच बसला.
दुसरा काही वेळ बसला आणि म्हणला चल पुढे ईश्वराला शोधायचं आहे. तो म्हणला मला इथे बरं वाटतंय. एक बसून राहिला, दुसरा ईश्वराच्या शोधात पुढे निघून गेला. काही क्षणानंतर जो नदीत पाय टाकून बसला होता त्यानं शेजारी पाहिलं तर एक जण बसला होता. त्यानं विचारलं तू काय करतोयस? तो म्हणला तुला भेटायला आलो कारण तू मला शोधतोयस. आणि तोही नदीत पाय टाकून बसला. दोघेही नंतर ओले त्या पायानं नदीचा स्पर्श अनुभवत बसून राहिले. हे सत्य आहे. बाकी ही गरज आहे, ही चैन आहे, ही भूक आहे आणि ही नजर आहे. आणि ही नजर, ही भूक ही माझ्या पिढ्यानपिढ्यांनी मला दिलेली आहे. माझ्या DNA RNA मधनं जर मला कोणीतरी कविता दिलेली आहे, लहानपणापासून दुर्गे दुर्गडभारी तुझं विण संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी, हे ऐकत ऐकत जर मला ताल लय छंद कळलेला आहे, ते कुणीतरी निर्माण केलं, ते कुणाकडून तरी मला आलं. कुठले तरी चंद्रकांत काळे मला काहीतरी एक कविता सांगतात, त्या कवितेचा अर्थ समजून न सांगता तू फक्त जा तर खरं त्या कवितेच्या काठाशी, ती तुला घेईल बुडवून पुन्हा गोदावरी. हे सगळं करत असताना माझ्या DNA RNA मधनं जर ही हुशारी येते तर मग त्यांचे आशीर्वाद, त्यांचं सगळं कष्ट, जे काही असेल ते माझ्या अवतीभोवती आहेच ना. हे घेऊन मी जगतोय आणि पुन्हा त्या नदीसारखंच मला कुठेतरी समुद्रालाच जाऊन मिळायचं. एक निशिकांत गेला पण तो गेला नाही, तो माझ्यात जिवंत आहे. मी कुणामध्ये तरी जिवंत राहण्याचा प्रयत्न करीन. मी योग्य मार्गावर आहे हे मला गोदावरीने सांगितलं. जितू, कवितेचं आणि तुझं नातं सर्वश्रुत आहेच, पण त्यासोबत नाशिक जिल्ह्याशी असलेलं तुझं एक वेगळं नातं आहे. कारण जीवनाचं संचित, खऱ्या अर्थानं घरातलं संचित हे तुला तिकडे सापडलंय. होय. तर त्याबद्दलही ऐकायला आवडेल की ती भेट कशी होती. काय, मी नाशिकला पहिल्यांदा ते कॅम्पस अफेअरवर नावाची एक सिरियल मी करत होतो. म्हणजे सूत्रसंचालन म्हणजे काय तर हा खूप बडबड करतो. बडबड करण्याचे पण पैसे आणि नाव मिळू लागतं हे नंतर तेव्हा ज्या कार्यक्रमामुळे कळलं. तर तो कार्यक्रम मी करत असताना नाशिकला गेलो होतो. तर आदेश बांदेकर मला म्हणला की आम्ही दोघेही उभे होतो आणि तिथे नाशिकच्या त्यावेळेच्या कुठल्या तरी प्राध्यापिका होत्या. त्या म्हणजे काय मग कसं वाटलं आमचं नाशिक? म्हणून नाशिक मला आवडतं लहानपणापासून. कारण मी पहिल्यांदा ज्या नदीत उतरलो ती गोदावरी होती. माझ्या आजीसोबत मी गेलो होतो नाशिकला, कुंभमेळा होता. तर नदी पाहिली ती गोदावरी होती. तेव्हापासून माझे मामा राहतात ना, जसं सांगितलं नाशिकला, पिंटू शेठ आणि दिलीप मामा आमचा. ते कुठली काय नाशिक मला आवडतं. नाशिक काय, कुठली मुलगी आवडली की नाही? आता मी 22-23 वर्षांचा म्हणलं हां आवडली आहे बघा ही मुलगी. तर त्या मला म्हणले ही, तर तेव्हा एक टोपी घातलेली काहीतरी लाईट्स बीट्स करणारी एक मुलगी होती, ती मिताली होती. तर मी म्हटलं ही छान वाटते मला आत्ता ही मुलगी. तेवढंच. त्याच्या पलीकडे ती म्हणते की मी तिला भेटलो वगैरे. आणि तिची अशी बाजू आहे की तिने पहिल्यांदा मैत्रिणींबरोबर बसली होती टीव्हीवर, मी पहिल्यांदा तिला दिसलो आणि का कोणास ठाऊक मला माहीत नाही. ती म्हणाली आणि मी कन्फर्म केलं मैत्रिणींबरोबर की हो खरंच घडलं का? ती म्हणली हो तुझा कार्यक्रम आला होता. ती म्हणली हा माझा नवरा असेल, मी याच्याशी लग्न करणार, असं ती तेव्हा म्हणाली होती. आणि तो कार्यक्रम तेव्हा काही नाव बी पण नव्हतं मला. असंच कोणतरी जनरल एक थोडासा त्या वयातलं सौंदर्य होतं माझ्याकडे. विचारलं कोणी कोणाला? हा, विचारलं कोणी कोणाला? तिनीच ते सायलेंट लव असतं ना, शांततेत गपचूप प्रेम करणं आणि तरी दाखवणे प्रेम, ते होतं. तुम्हाला एक नक्की माहिती होतं की ही मुलगी खूप प्रेमात आहे माझ्या. मी तिथपर्यंत जाईपर्यंत, म्हणजे त्या टप्प्यावर येईपर्यंत तुझ्या घरामध्ये वातावरण होतं कलेचं, नाटकाचं, कवितेचं नव्हतं, पण माझ्या घरामध्ये गाण्यांचं होतं वातावरण. माझे आजोबा वारल्यानंतर अनेक वर्षांनी मला असं कळलं की ते घोस्ट रायटर होते मुंबईत, ते लिरिसिस्ट म्हणून आले होते. तर ते भजनं वगैरे लिहायचे हे मला माहिती होतं. माझ्या घरामध्ये माझ्या आईला, शकुंतलाला आम्ही जीजी म्हणतो तिला कुठलंही गाणं सांगितलं की हे गाणं कुठल्या चित्रपटातलं ही ती पटकन सांगते. तर घरामध्ये रेडिओ होता, गाण्यांची प्रचंड आवड होती घरामध्ये. मला आपसूक ते त्यापूर्वी सुंदर काळ होता ना, गाणी झाल्यानंतर ते सांगायचे की कोणी लिहिलंय, कोणी संगीतबद्ध केलंय, कोणी गायलंय. म्हणून लहानपणापासून एक सवय जडली की हे काय आहे हे. मला आजही प्रश्न पडतो की साहिरनं तेव्हा
कुछ और आएंगे नगमों की खिलती कलियां सुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, क्यों कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ ज़माना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे. हे लिहिणारा माणूस किंवा शैलेंद्र सारखा मी ऐकू लागलो, हे काय आहे हे, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाने काहे को दुनिया, असं एकही गाणं, असं एकही सिच्युएशन आहे याच्यावर गाणं बनलेलं नाही की हे 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 कुठलं तत्वज्ञान सांगतायत ही माणसं. ते मला लहानपणापासून प्रश्न पडू लागला. आणि मग तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल तर माणूस आपोआप तत्वज्ञानाकडे ओढला जाऊ लागतो. तर तसं काहीतरी झालं आणि मला खूप आधार दिला या सगळ्या लोकांनी, या सगळ्या गीतकारांनी आणि म्युझिक डिरेक्टर्सनी. तर मी सगळी जी जडणघडण आहे ती त्या हिंदी चित्रपटाच्या गीतांवर झालेली आहे त्या सगळ्यांनी. पण माझी आजी होती, आजी होती जी नकला करायची, तिला प्रचंड आवड होती, गेली कोरोनाच्या काळामध्ये, तिच्याकडे होतं ते, बाकी कोणाकडे नाही सगळे. पण तू असा एकूण तुझं व्यक्तिमत्व जे आहे ते असा छान, आनंदी, मिश्किल असं वाटणारा, पण तू सारखं बोलतोस दुःखाच्या बद्दल, असं का होतंय? मला असं वाटतं ते हे आहे ना की तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख आणि दुःख जीव भोगत आहे. हा हात मी सतत वापरतो, पण हा हातही आहेच की, हा जाईल कुठे? देताना मी माणसाला हा हात देतो सुखाचा, परंतु वजन उचलताना मला सुख आणि दुःख दोघांनी उचलावं लागतं. पण हे मी माझ्यासाठी ठेवलंय डावीकडे, कारण इथून कविता स्फुरते. सुखाची कविता नाही स्फुरतो, स्फुरू शकते पण ती टिकत नाही फार काळ. दुःख चिरकाळ टिकतं, कारण ते आहे. अंधार नसेल तर उजेडाला काहीच अर्थ नाही. पण हे जे तुझं दुःखाच्या बरोबरचा तुझा जो प्रवास आहे तो तुझ्या फार लहानपणापासून आहे तुझ्यामध्ये, की ज्याला तू बरोबर हाताला धरून वावरत राहिलाय? तो मला हाताला धरून वावरत राहिला, म्हणजे अगदी शाळकरी वयात असल्यापासून. पण मग तुझी शाळा कुठली होती आणि तू शाळेमध्ये तुझं हे कविता, अभिनय काहीच नव्हतं. मनाचे श्लोक आणि हे सगळं होतं. मी सांगतो काय, ते कविता राजा धनराज गिरिजी हायस्कूल, कॅम्प एज्युकेशन सोसायटीची, ती 7वीपर्यंत, आणि 7वीला मध्येच शाळा सोडून सेंट जॉन सेकंडरी स्कूलमध्ये मी आलो. ती मराठी माध्यमाची. पण तिथे दशरथसिंग गुलाबसिंग परदेशी नावाचे सर मला भेटले आणि त्यांनी मला मी पहिली कविता लिहिली होती ती नकळतपणे 10वीच्या पेपरमध्ये लिहिली होती. एलिमेंटरी एक्झाम असते ना आपली, तर कफन नावाच्या प्रेमचंद सरांच्या कथेवर आधारित प्रश्न होता आणि आमचे सर आले, परदेशी सर. ते म्हणले सगळ्यांनी सांगा, जितेंद्र उठ जाओ, ये क्या लिखा है तुमने? मतलब काय, ये कुछ 4 लाइनें लिखी हैं तुमने, ये किसकी हैं? मैंने सर पता नहीं, वो उस वक्त आ गई. तो कहने वो परीक्षा में मत लिखना, लिखोगे तो मार्क्स चले जाएंगे. आणि मग त्या हे वर्गात बोलले आणि त्या कवितेच्या ओळी मला सुचल्या म्हणून त्यांनी मनोरमा नावाचे खूप मोठं छान पुस्तक यायचं, ते त्यांनी मला गिफ्ट दिलं. आणि मला पहिल्यांदा फुल पॅन्ट दिली सरांनी त्यासाठी, की आणि तर हाफ पॅन्ट आपल्याला लाज वाटेल त्या वयात, तर सरांनी ते दिलं. सरांनी कविता वाढीस लावली आणि मी इलेक्ट्रिकचं काम करायचं. सर आले, इलेक्ट्रिकचं काम करायचं म्हणजे? माझा मामा इलेक्ट्रिशियन होता आणि त्यांनी इलेक्ट्रिकचं काम त्याच्यासोबत करायचो. आपल्याला कुठे काय, म्हणजे ते घरात जाऊन फिटिंग हे सगळं येतं मला. अच्छा, सगळं पॉवर करंट देता येतो, करंट देता येतो. हां. तर मग सर आले, ते मला हे तुझं काम नाही, तू कलाकार आहेस, तू ते हो. आणि मग मी आलो. तर ते सरांनी ती कविता आणि ते सगळं असं खुलवलं माझ्यातलं, की हे तुझं आहे. मग मुंबईतला आल्यानंतर मग प्रेमभंग वगैरे असतोच की, मग तो खतपाणी कवितेला पण तिथून कुठून तरी आली हो, मला माहित नाही. पण तू म्हणजे शाळेमध्ये कॉलेज कुठलं होतं तू? कॉलेज पुणा कॉलेज. घरातल्या पत्रिकेत लिहिलं होतं डॉक्टर होणार म्हणून. ते सायन्स. तर काय झालं, 9वीपर्यंत हुशार विद्यार्थी हो, म्हणजे 80-90 असे टक्के. अचानक नाटक आलं आयुष्यात आणि सगळंच म्हणजे गेलंच ते सगळं. अभ्यास, काही अभ्यासच केला, डायरेक्ट परीक्षेला 71%. मग तरी सायन्स, काय कुठे कळत होतं काही. गेलो पुणा कॉलेजला, तर सरांनी पाया पडलेत माझे गणिताचे सर. पैर पडता हूँ तेरे को पास करता हूँ, 12th में तू गणित मत लेना. कळत नव्हतं इंग्रजी, आजही इंग्रजी भाषेचा कॉम्प्लेक्स आहे. अचानकपणे ते आर्ट्स घेतलं नाही, मग ते 11वी 12वी सायन्स, आणि मग ते ना असं
कडबोळं झालं. पण अंजुमन इस्लामच्या शाळेत होतं त्यामुळे उर्दू खूप चांगली रुजली त्या काळामध्ये. तर व्हायचं हेच होतं, ते काहीतरी करत राहिलो. पण त्यामुळे ऑटो पायलट मोडवर आहे सर मी. म्हणजे स्वतःहून चॅनल्स नाही लावत, आपोआप सेट होतो कुठला तरी चॅनल आणि मध्ये. किंवा गाणी ऐकताना सुद्धा आवडत नाही, आपल्याला हवं ते गाणं आत्ता लावूया, शफल मोडवर ठेवतो. कुठलं तरी गाणं आपसूक. एकदा मी आणि निलेश मेहकर आम्ही कुठेतरी जात होतो, कॅम्पसचे दिवस, आणि ना थोडा याला काय अर्थ आहे, कुठली 10 कॅसेट्स घ्यायच्या न बघता टाकायची आणि मग फॉरवर्ड करायची. असं म्हटलं अरे अशीच मजा असते, आता बघा आपण एक काहीतरी काढूया. आणि मी चाललो होतो आणि ती कॅसेट लावली म्हणलं बघूया काय ऐकूया. आणि थोडं विजा कडाडल्या आणि पंडित भीमसेन जोशींचा मेघ मल्हार सुरू झाला ना, रडायलाच लागलो आम्ही सगळे. आता आम्हाला कुठे माहिती होतं की पंडितजी तिथे येणार आणि तोही तिथून प्रतिसाद देणार. तर हे जे उत्स्फूर्तता आहे ना जगण्यातली, ती काहीतरी फार जबरदस्त आहे, ती हरवू द्यायची नाहीये. त्यामुळे त्याच ह्याच्यातनं मग ते काय काटेकर बिटेकर जे काय जे येते ते आपल्याला कोणीतरी निवडलंय. म्हणजे मी एक कविता लिहिली होती की तू जानता है ये प्यास मेरी, मेरी दुआ में है आज तेरी, मैं सोचता हूँ मैं जानता हूँ तू पालता है हर सांस मेरी. तू है बनाता तू खत्म करता, तू जख्म देता तू ही है भरता, तू ही जहर है तू ही दवा है, खामोश तू ही मौजे रवा है, तुझसे ही हासिल हर बात मेरी, मैं जानता हूँ मैं सोचता हूँ मैं जानता हूँ तू पालता है हर सांस मेरी. सूरज तेरा है तेरा ही दरिया है, राज तू ही है जरिया, तेरा ही सब कुछ तूने दिया है, हूँ कौन मैं क्या मैंने किया है, करता बयां तू मैं आवाज तेरी, मैं सोचता हूँ मैं जानता हूँ तू पालता है हर सांस मेरी. आपल्यावर घ्यायचंच नाही ते जे काही आहे ते काटेकरचं यश किंवा आणखी कुठल्या चित्रपटाचं अपयश, ते सगळं तुला तुझ्या सगळ्या म्हणजे मजा कशात आली करताना? म्हणजे हा आता गोदावरी तर अर्थातच आहे, पण त्याच्या आधीचे जे काही कमर्शियल तू केलं, काय करताना, नाटक करताना? कुठलं नाटक? बोंबिलवाडी. मग तेवढं ध्यान, तेवढं त्याला जे काय म्हणतात तंद्री बिंद्री मला कधीच लागली नाही. मी विंगेतनं जायचो आणि ते परेश मुकाशी सिनेमा म्हणतोय, परेश मुकाशी उद्या शो आहे आणि आज त्याचा शो मला, मी म्हटलं मी असं धरून येऊ का पॅन्ट? म्हणलं तू नग्नावस्थेत आहे पण काम चांगलं कर, मला माहीत नाही तुला जितेंद्र तुला काय जे जमतंय ते कर. आणि मला ठाऊक नाही, मी बाह्या फोल्ड केल्या आणि पॅन्ट अशी वर धरली मास्टर विनायकांसारखं काहीतरी, मी यमुना जळी आणि असं म्हणत म्हणत मी एंट्री घेतली. आणि खरं सांगतो त्या विंगेतनं आत जाताना ते कॅरेक्टर सापडलं काहीतरी. तर ती जी गंमत आहे ना त्याला ते मला आता आठवत नाही. अरे काय होतं ते कॅरेक्टर तुझं? म्हणजे मी बघितलंय बोंबिलवाडी पण मला आता ते आठवत नाही. तो बबन नावाचा एक उगाच एक माणूस आहे तिथे, त्याला काही कळत नाही. तो आव इधर आओ कोई नहीं कहाँ गए सब, नगर से इतनी दूर इस घने जंगल में मैं खो वगैरे काहीतरी. तर मला ना ते काहीतरी, मला ना कॅरेक्टर काहीतरी सांगतं, मला काहीतरी ते बोलवत होतो. इन्स्पेक्टर कुक वगैरे ते हा मेन रोल आहे हा कर म्हणा, नाही मला हे द्या ना, हे द्या ना, ते काहीतरी बोलवतं. 2 स्पेशल करताना मजा आली, शोधायला मजा आली, काटेकर करताना मजा आली. सगळ्यात जास्त आता हा चित्रपट केलाय म्हणून नाही, पण यातला खतरूडपणा थोडासा सोडला या कॅरेक्टरचा, तर मी बराचसा निशिकांसारखा आहे. हे सादरीकरण आहे ना रोजच्या जगण्यातलं, हॅलो कसे आहात, हे सगळं सादरीकरण आहे. आत काहीतरी वेगळा प्रवाह वाहत असतो ना त्या, तर हे खूप अवघड होतं करणं. तर ते करताना खूप मजा आली. एक 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 बारीक 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 त्याचं तो ताल आडताल श्वास, तो अडवणं, तो देणं, तो सुस्कारा, ते असं सरदोपट नाही ना. म्हणजे लय आहे काहीतरी ती. पण तुला हा त्या निशिकांमध्ये हाच दिसला होता, दुसरा कोणी? ऍब्सोल्युटली. आणि मला आता तो बोललाच आहे म्हणून मी आता इंटरजेक्ट करणार आहे की हे ह्यातलं काहीही मी नाही सांगितलंय, हे सगळं त्यांनी केलंय म्हणून त्याला तो पुरस्कार मिळालाय. ते श्रेय पूर्णपणे त्याचं आहे. आय थिंक डिरेक्टरचं काम, दिग्दर्शकाचं काम बेसिकली थोडं कमी कर थोडं जास्त कर, ह्याच्यासारखा ॲक्टर असतात ना, खरंच ह्याच्याहून जास्त नाही सांगावं लागत. मी त्याला खूप चांगलं ओळखत असल्यामुळे मला माहिती आहे त्याची लिमिट काय.
त्याच्याबरोबर बरीच वर्ष मैत्री पण आहे आणि त्याच्याबरोबर काम सुद्धा केलंय. त्यामुळे मला माहिती आहे की जितूला किती पुश करता येईल आणि कुठे त्याला सोडायचं, कुठे होल्ड करायचं हे माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे डे 1 पासून एकतर पहिल्यांदा असं झालं की उलटी प्रोसेस झाली की त्यांनी सांगितलं की काहीतरी करायचं, त्यामुळे दुसरा काही विषयच नव्हता. हाच निशिकांत आणि ह्याच्याच बरोबर करायचा सिनेमा होता, म्हणून खरं तर सिनेमा करावासा सुद्धा वाटला इतक्या दिवसांनंतर. जितूदा, दुःखाबद्दल तुम्ही बोलताय, तुम्ही जे लिहिता, तुम्ही जे बोलता, तुम्ही जे मांडता, ते दुःख तुमच्या आजवरच्या प्रवासातलं आहे की इतरांचंही दुःख तुम्ही पाहिलंय, अनुभवलंय, भावलंय आणि ते तुम्ही मांडताय? मला असं वाटतं तो वायफाय आहे ना, त्याचा पासवर्ड माहिती असेल तर ते सगळ्यांना जातं. तो समोरच्या माणसाचा पासवर्ड तुम्हाला डिकोड करता येतोय का? आमचा बाबू नावाचा एक माणूस होता, बॅकस्टेजवाला होता. बाबू खूप दारू प्यायचा. बाबू हडकुळा होता, बाबू मस्त होता, बाबू पत्ते फार छान खेळायचा. 2 स्पेशलला बॅकस्टेजवाला होता. बाबू तीक्ष्ण होता. मला बाबूला बघून नेहमी वाटायचं का तरुण असताना काय असेल. बाबू फार म्हणजे तसा मध्यमवयीन होता, 40कडे आलेला होता. बाबू ऐकायचंच नाही कुणाचंही ऐकायचं नाही. पण बाबू प्रेमळ होता. पण बाबूचं प्रेम जे आहे ना, ते फक्त मला आणि रोहित हळदीकरला कळायचं. मग बाबूला मी ऐनकेन प्रकारे, बाबू अरे असं नको, बाबू अरे आपलं नाटक, मग कधी कधी निर्माता म्हणून जरब दाखवून का. पण माझं बाबूवर प्रचंड प्रेम होतं. आता बाबू कोण होता? मला पहिल्यांदा भेटलेला बॅकस्टेजवाला होता. पण बाबूला मग मी एक दिवस रेवाला घेऊन गेलो मुद्दाम आणि त्याच्या मांडीतच बसवला. म्हटलं बघ छान मुलगी, अरे किती गोड सर तुम्ही माझ्या म्हटलं बघ हिच्यासाठी तुला दारू सोडावी लागेल. सोडतोस? सोड ना. बाबूनं दारू सोडली. मग नाटक काही दिवसांची गॅप पडली, बाबू परत पिऊ लागला आणि एके दिवशी नाटक बंद होतं. मला बातमी आली की नाटकाचं जिथे गोडाऊन असतं तिथे बाबू त्या फुटपाथवर थंडीत कुडकुडून मेला. तो इतकी दारू प्यायला होता की त्याला त्या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करावं हेही कळलं नाही. बाबू गेला. मी काय करू शकतो बाबूसाठी? त्यानंतरच्या प्रत्येक प्रयोगात मी आत जणू माझा एक सहकारी त्याला एक हाक मारू लागलो की बाबू जरा या. आणि मला वाटायचं की बाबू आहे माझ्यासोबत. तर बाबू आणि माझ्यात काय फरक आहे? मी निर्माता, तो बॅकस्टेजवाला काय? मला बाबूची एक गोष्ट माहिती होती, कारण त्याची प्रेयसी आणि त्याच्यामध्ये काहीतरी झालं होतं. प्रत्येक वेळेला 30 सोडून जाते असं नसतं. पुरुषातही असंख्य प्रॉब्लेम्स असतात. पण ती गेली आणि बाबू संपला होता. बाबूने दुसरं काहीच केलं नाही, पण नाटकही नाही सोडलं. आता मला सांगा नाटकवाला कोण हो खरा? बाबू की मी? तो खरा नाटकवाला होता. आणि तो त्या शिवाजी मंदिरवर त्या सेट सोबत बाबू सतत राहायचा. तर ते जे बाबूला डिकोड करणं आहे ना, ते बाबूला डिकोड करता आलं पाहिजे. तर ते बाबूचं जे दुःख आहे ते माझं झालं पाहिजे. ते जर झालं तरच त्याला काहीतरी अर्थ आहे. नाही तर काय माझी गाडी, माझी बायको, माझं घर, माझी लिफ्ट, माझे पैसे, माझं अवॉर्ड, सगळंच त्याला काही अर्थ नाही आहे. मग मजा नाही आहे त्याला काही. कोणीतरी माझा झालं नाही आणि मी कोणाचा तरी झालो नाही तर त्याला अर्थ आहे? मग नाहीतर जसं इतरांचे विचार वाचून, म्हणजे कुरुंदकर वाचून मीच ते बोलतोय असं म्हणत मी एक व्याख्यान देणं. पण कुरुंदकरांचं एक वाक्य की 2 अत्यंत भिन्न विचारसरणी असलेले एकमेकांचे विरोधक सुद्धा मला तेवढेच आवडू शकतात की त्यांचा मी तेवढाच आदर करू शकतो की हे मी त्याची प्रॅक्टिस करतोय का, त्याला काहीतरी ती मजा आहे. आणि खरोखर असं वाटतं की जुनी माणसं जी होती ना, म्हणजे जे काही करून गेलेत ही माणसं, आबा वा 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 वा. म्हणजे मी तुकाराम केला पण मला ते कधी कधी कळत नाही हो त्या काय एक्झॅक्टली त्या अभंगातनं काय म्हणे. केवढं मोठं दैदिप्यमान वगैरे जे शब्द आहेत ना, किंवा लिजंड वगैरे शब्द वापरतात, दिग्गज वगैरे हल्ली कोणी कोणासाठीही वापरतं. ही ती माणसं होती प्रत्येक क्षेत्रातली. तर ते सॉरी मी जरा असं वाहवत जातो. बाबूवरून कुठे गेलो मी? बोला. सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की जितूदांची जी उत्स्फूर्तता आहे, त्यांचं जे मनस्वीपणा आहे, तो आत्ता सातत्यानं दिसतोय त्यांच्या बोलण्यामध्ये.
अशा मनस्वी कलाकाराला हँडल करणं किती आव्हानात्मक होतं आणि कसं पेललं ते सगळं? ते खूप अवघड होऊ शकतं. त्याचं मनस्वी असणं, त्याचं इम्पल्सिव्ह असणं. पण जसं मगाशी मी म्हटलो तसं त्याला आता मी ओळखतो आणि मला एक कळलंय की ह्याला कधी सोडायचं आणि ह्याला कधी धरून ठेवायचं. जेव्हा मला कळतं ना की आता म्हणजे त्याची एक तो जेव्हा खूप विचित्र वागायला लागतो, कुठलंही त्याचं जेव्हा इमोशन एक्स्ट्रीमला जातं तेव्हा एक मला कळलं की त्याला भूक लागलेली आहे. तो खूप तो अति आनंदी असला, अति दुःखी असला तर त्याला खायला द्या, पटकन एक सँडविच द्या. तर आणि आता फक्त तर ते माझे असिस्टंट्स वगैरे किंवा ह्याच्याबरोबर विनय असतो, ह्याचा मेकअप करतो, त्याला माहिती आहे ते. त्यामुळे ते फक्त एक पटकन काहीतरी एक सामोसा किंवा काहीतरी एक पोचलं पाहिजे पटकन की तो ऑटोमॅटिकली न्यूट्रलाइज होऊन जातो. हे एक 9 out of 10 टाइम्स हे होतं. आणि अदरवाईज त्याचा स्वभाव माहिती आहे. आता खूप म्हणजे फॅमिलीपेक्षा जास्त चांगले आमचे संबंध आहेत. त्यामुळे आणि जितूचं आणखीन एक आहे की जितूचं म्हणजे जितू टेम्परमेंटल आहे किंवा अनप्रेडिक्टेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे बोलल्या जातात, मला वाटतं जितूमध्ये एक आहे की समोरच्याला जेव्हा त्याचं काम येत असतं तेव्हा जितू त्रास देत नाही, तेव्हा जितू त्याचं काम करतो. आणि फॉर्च्युनेटली तो तेवढा माझ्यावर विश्वास नेहमीच टाकतो की मी जर काहीतरी सांगतोय तर जरीही त्याला पटत नसेल तरी तो ते करतो. हे थोडं त्याचं क्रेडिट थोडं माझं आहे, पण आय थिंक ते आता जमू लागलंय मला हळूहळू. तुम्ही समोरात आणि कवितांबद्दल बोललो नाही तर ते म्हणजे माझ्या मनात राहून जाईल. तुमची कविता जेव्हा मी वाचते त्यावेळी मला एक जाणवतं की तिला कुठेच बंधन नाहीये, ना यमकाचं ना शब्दांचं, फक्त जो त्यातला भावार्थ आहे तो समोर पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. तर अशी कविता कुठे सापडली आणि अशीच लिहायची असं ठरवून लिहिलं का? नाही ना, ती आपोआप येते हो. तिने कुठली साडी नेसायची का कुठल्या जीन्समध्ये यायचं मी कशाला सांगू. ती तिची येईल आणि ती येईल. ती यमक घेऊन येईल सोबत किंवा ती मुक्त छंदात येईल. तेवढं एकच तर स्वातंत्र्य आहे कवीला. आणि मी स्वतःला कवी मानत नाही. मी वाचतो कारण खूप. परवा संदीप खरे येऊन गेला माझ्या घरी आणि काहीतरी वाचून गेला. मला अवाक व्हायला झालं की हे वैभव जोशी, मला अवाक. किशोर कदम खरा कवी किशोर कदम आहे. मला जमतं लिहायला, मी व्यक्त होतो. फार चांगले चांगले कवी आहेत, त्यांना विंदा करंदीकर, काय किती नावं घेऊ, तांब्यांचं नाव घेऊ, सुर्वेंचं नाव घेऊ, नारायण सुर्वे की ढसाळांचं नाव घेऊ, ढहाकेंचं नाव, काय अजून ते त्यांनी जे लिहिलं तिथपर्यंत नाही पोहोचता येते. तर आपल्याविषयी कशाला काय बोला. इतर लोक बोलतील की आपल्यानंतर जर असलंच ते तेवढंच चिरंजीवी किंवा तत्काळ म्हणजे तकलादू नसेल तर ते राहील. फक्त एक आहे, ती जशी येते तशी स्वीकारतो. जितेंद्र सरांना म्हणजे तुम्हाला स्वतःला एक जितेंद्र जोशी एक गीतकार म्हणून की एक लेखक म्हणून की एक अभिनेता म्हणून की आता एक निर्माता म्हणून आवडताय? निर्माता म्हणून अजिबात आवडत नाही. कारण निर्माता आणि अभिनेता कधीच करू नये. ह्याचं जेवण त्याचं जेवण. मी खूप टेन्शन कुमार आहे, टेन्शन घेणारा माणूस आहे. मला ती जबाबदारी खूप आवडली. मला ते हे खूप आवडलं की अरे अच्छा, मी जर असं केलं तर आमचा विनय, माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे, तो मेकअप करतो मला. अच्छा, तो पण हे काम म्हणजे एक माणूस उभा राहिला ना की मग खूप माणसं उभी राहतात. ती फार विलोभनीय गोष्ट आहे त्याच्यातली. निर्माता म्हणून मी ते एवढे टाकलेत, मी 10 टाकले, मला 11 मिळाले पाहिजे 20, हे नाही. मी 10 टाकले, ते 10 त्या 10ची जबाबदारी खांद्यावर घेणारे जर 100 आहेत ना तर ती त्याच्यापेक्षा जास्त मोठी किकच नाही. ही एक गोष्ट. पण मला निर्मितीतलं मला काही कळत नाही, याला कळतं. आणि आमच्या पवन मालुला आणि स्वप्नील भंगाळे नावाचा आमचा जो मित्र आहे, सहकारी आहे, त्याला ते कळतं, मला कळत नाही. मी फक्त एक चेहरा आहे. ॲक्टर म्हणून खूप कंटाळा येतो की कोणीतरी ॲक्शन कट, मग कोणीतरी काहीतरी म्हणतंय आपल्याला सतत काहीतरी, आणि अपेक्षा आहे मग समोरचा को ॲक्टर नसेल, काय हे असेल. गोदावरीचं हे जे अवॉर्ड मला समोर ही जी माणसं नसती तर हे झालंच नसतं. काय लेवलचे ॲक्टर्स आहेत बघा ना. संजय मोने, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर, ती सानिया भंडारे छोटीशी आम्ही. तर ते होऊ शकत नाही. कविता कशी आहे ना, ती माझी आहे. तिच्या ना आड कोणी येतं ना तिच्या मध्ये मध्ये कोणी बोलतं. तिला हवा तो शब्द ती वापरते, तिला हवी तशी व्यक्त होते, तिला हवं तेव्हा ती येते. ती रात्री झोपेत न उठवते, कधी कधी झोपू देत नाही, कधी कधी ती दिवसभर सोबत राहते, कधी कधी ती येते आणि निघूनही जाते. प्रेयसीच जणू.
प्रेयसी तरी नंतर काहीतरी अपेक्षा असतात, कवितेची काहीच अपेक्षा नाही. जसं धुमिल सर म्हणतात ना की हर तिसरे पाठ के बाद कविता मर जाती है, तसं ती येते. आणि मग मला 116 चांद की रातें और तुम्हारे कांदे कातिल, गीली मेहंदी की खुशबू, झूठ मूठ के शिकवे. तर 116 चांद की रातें गुलजारांच्या वेगळ्या आहेत, माझ्या वेगळ्या आहेत. कविता ही फार जबरदस्त गोष्ट करते. यातलीच एक तुमची कविता आम्हाला सगळ्यांना एक ऐकायला आवडेल. मी नवीन काहीतरी लिहिलं असावं असं मला वाटतं. माझ्या मुलीवर केलेली कविता ऐकवतो. बाबा नावाची कविता आहे. तिच्या वाढदिवशी लिहिली होती, आत्ता मागच्या वाढदिवशी. 11 वर्षाची ती झाली तेव्हा. मला अचानक एक नवी जाणीव कळू लागली तेव्हा, अगदी पहिल्यांदा तुझी जीभ वळू लागली जेव्हा. मला अचानक एक नवी जाणीव कळू लागली तेव्हा, अगदी पहिल्यांदा तुझी जीभ वळू लागली जेव्हा. मम्मम ओठांनी नवी ओळख, हवं असलेलं नवं नाव दिलं. जिथे जाता आलं नाही कधीच, मला असं हक्काचं गाव दिलं. हाक तीच, नाव तेच, पण भाव बदलत जातोय. तू मोठी होतीयस, मी किती जवळून पाहतोय. बदलत चालली तुझी चव, तुझं बोलणं, तुझी सवय. कितीही जपलं बाळ तरी जपता कुठे येतंय वय. तुझी प्लेलिस्ट, तुझी गाणी, तुझे विचार आणि तुझे हट्ट. तुझी प्लेलिस्ट, तुझी गाणी, तुझे विचार आणि तुझे हट्ट. बदलत राहू दे सगळं, फक्त मिठी राहू दे तीच घट्ट. आभाळ आणि पंख तुझे तुला जेव्हा उमजतील, आभाळ आणि पंख तुझे तुला जेव्हा उमजतील, उडण्या पल्याड उडायचे मर्म जेव्हा समजतील. माझी पावलं जमिनीत घट्ट रोवून ठेवीन मी. दूरवर झेपावणारी ऐट दुरून पाहीन मी. हवेतल्या हवेत हात हलवत निरोप माझा घेशील जेव्हा. हवेतल्या हवेत हात हलवत निरोप माझा घेशील जेव्हा. दूर दूर जात ठिपका नजरेआड होशील तेव्हा. माझ्यासाठी एक झुळूक तिथल्या वाऱ्याची नक्की पाठव. माझ्यासाठी एक झुळूक तिथल्या वाऱ्याची नक्की पाठव. नव्या जगात जुन्या मित्राला एकदा तरी नक्की आठव. ओ काय छान, फारच गोड आहे रे, फारच माझे छान. 2 प्रश्न आहेत. जितू आणि निखिल दोघांपैकी दोघांनी एक मिळून उत्तर दिलं तरी चालेल, कारण तो मगाचचा किस्साच आहे. होय. जितूला आम्ही वेगवेगळ्या रूपात पाहिलंय, संत तुकाराम पाहिलाय, मार्तंड पाहिलाय, साई पाहिलाय. पण या भूमिकेसाठी त्याला तयारीसाठी काहीतरी सुचवलं होतं. ते नेमकं काय होतं आणि काय होतं त्याला? त्यानेच सांगावं. खरं सांगतोय, हा मला म्हणाला होता बडे मियाँ छोटे मियाँ आणि कोण गोविंदाचा कुठला दुल्हे राजा आणि बडे मियाँ छोटे मियाँ हे दोन्ही सिनेमे 200 वेळा पहा. गोदावरीच्या तयारीसाठी. गोदावरीच्या तयारीसाठी. म्हटलं का? आधी मला वाटलं वेळ लागलाय, काय बोलतोय हा मनुष्य. तो नाही, कारण तो जो माणूस आहे त्याचा बुद्ध्यांक तसा आहे. तो जितेंद्र जोशी नाही. त्याला काही आयुष्य कळलेलं नाही, त्याला काही समजत नाही. मला ते तेव्हा लक्षात नाही आलं. मी अर्थात हे सिनेमे परत बघायला सुरुवात केली यासाठी. अदरवाईज मी पाहू शकतो, पण मला कंटाळा आला. म्हटलं काही काय बोलतोय. आणि जेव्हा सिनेमा आता उद्या सुरू होणार शूटिंग, आदल्या रात्री 9:30-10 वाजता, उद्या सकाळी 7ची शिफ्ट आहे. आणि हा म्हणाला की आता अभ्यास सुरू कर. तर मग आता काय अभ्यास सुरू करणार? तर मग असं ठरवलं की या माणसात, आधी ठरवलं होतं की या माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना असतील, बालपणात काही घडतं ना, जे ज्याला आपण सबटेक्स्ट म्हणतो, ज्यामुळे माणूस असा होतो. तर त्याला काय कारण असेल. एक अशी सवय लागली मला थोडं काहीतरी अभ्यास करण्याची, ज्यामध्ये असंख्य लोकांनी जे जे काही शिकवलं त्यापैकी एक मोहित टाकळकर बरोबर काम करून ना एक सवय लागली की काहीतरी तयार करायचं, त्याचं काहीतरी इमेजेस तयार करायचं. तर ते करत असताना मी ते सोडून दिलं, कारण म्हटलं नको करूस काही तयारी. पण जेव्हा रात्री त्याने सांगितलं, म्हटलं काय करू, याच्यातलं काय घेऊया. आणि मी मोहितला फोन केला की म्हटलं मी घाबरलो यार, प्रचंड यार, मी काय करू. तो मला म्हटलं जितू, प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट बिघडलेली असतेच आणि ती आपल्याला दिसतेच असं नाही. बिघडलेलं आहे पण कळतच नाही काय बिघडलेलं आहे, असंही असू शकतं. त्याचं ते एक वाक्य मी मनात ठेवलं आणि म्हटलं अच्छा, मग मला याची उकल लागली. हा, या माणसानं मला का दोलायमान अवस्थेत ठेवलं की याला आता असं ढकलायचं आहे. ते जे ढकलणं आहे ना, की काहीच तयारी करू नको, हीच तयारी आहे.
ते जे ढकलणं आहे. पण मग एक गोष्ट नक्की मनात ठेवली की प्रत्येक माणसाच्या ना आत एक वेगळी गोष्ट सुरू असते. वरचा चेहरा वेगळा आहे, आत वेगळं आहे. तर त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, कोणीच चुकीचं नाही आहे आजूबाजूला, सगळेच चांगले आहेत. पण मग तुझं काय बिनसलंय तर माहीतच नाही आहे काय बिनसलंय, असंही असू शकतं. पण मग त्याला जस्टिफाय करण्यासाठी म्हणून मग गाणी होती की माझ्या हातात, माझ्या चित्रपटाचं गाणं कशाला कोण दुसरं लिहिते. तर मग मी ते पहिल्या गाण्यात त्याचं ते आणण्याचा प्रयत्न केला. भोकाडी चिपाडी अंगानं दिपाडी, उन्हाड बिनाड उघड सताडदार, नात्याच्या आहारी बावळी चिंगारी, मनाला बिनाला लागत बिगत फार. नाळ तोड बाळ गोड वाट वाकडी, गाळ काढ जाळ लाड रात बोबडी, काळ थोडं गोर थोडं थोडं बेरकी, उरात धड धड नाही धड काही शेवटी, मनात व्रण घण घण खोल पडे घण तो, दिसे मिळे नदीत तडफड राहे एकटी. तर असं काहीतरी आहे. 10 ते 20 वर्षांनी जर सुबकसारखी एखादी संस्था किंवा दुसऱ्या कुठल्या संस्था राहिल्या तर मागच्या पिढीतली पल्लेदार वाक्यांची किंवा अशा संवादांची जी नाटकं आहेत ती, असं मला तरी वाटतं की ती जितेंद्र जोशीच करू शकेल. तर तुझ्या मनात असं कुठलं नाटक त्यावेळेला आम्हाला दाखवशील जे आजही तुझ्या मनात रुंजी घालते मागच्या पिढी? याचं उत्तर मी देतोच, परंतु मला असं अजिबात वाटत नाही की पल्लेदार वाक्य. मला असं वाटतं सुबोध भावे हा त्या पद्धतीचा एक नट आहे की जो, म्हणजे मला नटसम्राट बघायचं असेल तर मला सुभ्याचं बघायला खूप आवडेल की सुबोध काय करतो. तसं मला जर ही तुझी आवड आहे. बरोबर बरोबर, नाही मी बरोबर, मी मला जर करायचं झालं तर माझ्या मनामध्ये एकच प्याला आहे, तळीराम करायचं आहे मला. मला ते करून बघायचं आहे की काय आहे ते. बाकी तुला तळीराम का करायचं, सुधाकर का नाही करायचा? असं खरं सांगू, असं काही कारण नाही आहे. म्हणजे असं की तू काही फार विचार केलेला आहेस का त्याच्याबद्दल, असं मला विचारायचं. नाही, मला ना बेसिकली ना, आता ते खरेदी, आता ते फार बेजबाबदार स्टेटमेंट होईल हो. म्हणजे ते इतकं मोठं नाटक आहे, ते इतकं काहीतरी वाटतं त्याच्याविषयी आकर्षण. किंवा मला आणखी एक आहे, मला प्रचंड प्रेम आहे माझं एका नाटकावर, अशी पाखरे येते. प्रचंड प्रेम आहे माझं, म्हणजे मला एका नटाला, 2 नटांना मी स्टेजवर का पाहिलं नाही याची प्रचंड खंत आहे. एक अरुण सरनाईक आणि एक उदय म्हैसकर, माझे प्रचंड लाडके नट आहेत ते. अशी पाखरे येते. चला ना, जाऊ दे, आपण अशी पाखरे येतीवर आपण ठाम राहूया. जीवनामध्ये तुझ्या कविता पाहिल्या किंवा तुझं जे बोलणं ऐकलं तर त्याच्यामध्ये दुःख प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे 90% दुःख आणि 10% सुख जाणवतं. म्हणजे जसं अंधारानंतर उजेड येतो, सूर्य उगवतो, तसं. तर काही वर्षापूर्वी तू असं म्हणालेलंस की आयुष्यावर भिडलं पाहिजे, आयुष्याला नडलं पाहिजे, आयुष्यावर स्वार होऊन आपण जगलं पाहिजे. तर हे जे आहे ते हे तू स्वतः अस्तित्वात, म्हणजे स्वतःमध्ये तू किती ते अंमलात आणलंस? आयुष्याला भिडलं पाहिजे मला लहानपणीच कळलं होतं. कारण मी काही ओळी लिहिल्या होत्या की कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है, नन्हे हाथों के छालों पर माँ रोती है नसीब की बात के ऐसे माँ के बच्चे बचपन में ही जिनकी उम्र बड़ी होती है. तू लिहिलेले आहे, क्या बात आहे. तर ते माझ्या सुदैवाने ते मला घरातूनच मिळालं. आणि माझी आई, म्हणजे तिचा उल्लेख आत्ता झाला नाही, तिचा उल्लेख, आईचा काय उल्लेख करायचा, आईशिवाय काय आहे. तर मी जो काही आहे आत्ता, ते म्हणतात ना यशस्वी स्त्रीच्या आपल्या यशस्वी पुरुषाच्या मागे असलेली स्त्री वगैरे, तर नाही, एका स्त्रीच्या पुढे उभा असलेला मी एक मुलगा आहे. आणि ते जे आहे, एक वेळ मला किती संपन्नतेत टाका, मला किती कशातही टाका, जोपर्यंत माझ्या आईच्या चेहऱ्यावर मला ते दिसत नाही तर तोपर्यंत या जन्मात तरी त्याचं काही होणं शक्य नाही. कारण ते जे लहानपणी पाहिलेलं आहे, लोकांना मजा वाटते फार. आज अभिनंदनाचे असंख्य फोन करणारी तीच माणसं आहेत जी लहानपणी मुद्दाम विचारायची, अरे बाबा कुठे आहे. तर त्याचा जो त्रास व्हायचा ना, मग मी हळूहळू बाबा काय करतात त्याचा प्रश्न नको म्हणून मी सांगायचो वारले. नाटकांचा प्रश्न उभा राहिला होता आत्ता. तर त्यातला एक मला प्रश्न असा विचारला की सध्या व्यावसायिक नाटकांना जेवढी प्रसिद्धी मिळतीये, पैसाही मिळतो, तेवढाच प्रायोगिक नाटकांना मिळत नाही. त्यामानाने खूप कमी तिथं पाहिलं जातं प्रायोगिक नाटकांमध्ये. तर तुम्हाला या बाबतीत पुढच्या पिढीला काय सांगायला आवडेल की काहीच नाही, कोणती नाटकं करावी? कुठलाही सल्ला कोणाचा ऐकू नका. आपल्याला जे वाटतं ते करा. लोकांना म्हणू दे त्याला प्रायोगिक किंवा व्यावसायिक किंवा काय, ज्याला जसं वाटतं तो तसं करणार. मी कोण सांगणारा, मलाच कळलेलं नाही अजून.
मला भयंकर राग येतो त्या माणसांचं जे काम काहीच करत नाहीत, मला येऊन सल्ले देतात किंवा काम करा. पंडित सत्यदेव दुबे शेवटपर्यंत नाटक करत राहिले. लोकांनी ठरवलं चांगलं का वाईट किंवा काय, काम करत राहिले. काम करत राहूया. आणि ज्या क्षणी काम बंद करावं असं वाटेल, काय कशाहीमुळे, अनिच्छेमुळे असेल, भीती असेल स्पर्धेची किंवा कशाची, त्या क्षणी गप्प बसायचं, निघून जायचं व लुडबुड नाही करत बसायची. ज्याला जे करायचं त्याला करू देत. मला कुठे एवढा मला माझ्या घरातलं नाही कळत आहे रेशनिंग किती भरायचं महिन्याचं आणि काय. मी नाटकाबद्दल म्हणू कायला हे आपल्याला नाही येत. ते आहेत की माणसं ज्यांना त्याच्यातलं कळतं. मोहित टाकळकर आहे, त्याला कळतं. तिकडे व्यावसायिक नाटकाबद्दल बोलायचं झालं तर प्रशांत दामले आहेत, त्यांना कळतं. आमचा उमेश कामत आहे, ज्याचं नाटक जोरदार चाललं आहे, त्याला कळतं. दीपक राजाध्यक्ष आहे, त्या माणसाने, संजय मोने आहेत, या माणसाने बोलावं नाटकाबद्दल, मी नाही. सर, पण कोरोनाच्या काळात लॉकडाऊन नंतर आपल्याला पेशन्स आपण शिकलो. तुम्ही दोघं कित्येक वर्ष या फील्डमध्ये आहात, पण अनेक जण आहेत जी आत्ता नवीन कलाकार आहेत, नवीन डिरेक्शन शिकू इच्छित आहेत, तर ते कोरोनाच्या काळात घाबरून गेले आणि अनेकांनी करिअर ऑप्शन बदलले. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही कसं या पिरियडमध्ये पेशन्स ठेवले आणि कसं होल्ड ऑन केलं? नाही, एकतर ही जाणीव आहे की आपल्याला दुसरं काही करता येतच नाही. एवढंच येतं थोडंफार, त्यामुळे पेशन्स ठेवण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. आणि मला वाटतं आपल्याला जर असं वाटत असेल की काहीतरी वेगळं करावं हे सोडून, तर खरंच तेच करावं, कारण ह्याच्यापेक्षा कमीच त्रास होईल दुसरं काहीही करताना. सो अनलेस अँड अंटिल तुम्हाला त्या आगीतनं जायचं नाही आहे तोपर्यंत हे करू नये असं मला वाटतं. की ह्याच्यात आहेच पेशन्स लागतो, त्रास होतो, हे म्हणजे अवघडच क्षेत्र आहे. सो जोपर्यंत ते पेलण्याची तयारी नाही आहे किंवा इच्छा नाही आहे तोपर्यंत त्याच्यात पडू नये असं मला वाटतं. निखिल, तू दिग्दर्शक म्हणून म्हणजे याचं अनुकरण किंवा या पद्धतीचं काही करायचं असं काही, म्हणजे तुझी पद्धत काय आहे? मला असं म्हणायचं आहे की दिग्दर्शक म्हणून तुझ्यावर कुणाचा प्रभाव आहे का, कुणाला तू फॉलो करतोस का, ह्याच्यासारखं करायचं असं काही आहे का, का तुला मार्ग सापडला आहे? मी खूप दिग्दर्शक आहेत, इंटरनॅशनल आहेत. आपले उमेश कुलकर्णी आहे, ज्यांचं काम मला प्रचंड आवडतं, पण कधीच त्याचा मला नाही वाटत की प्रभाव पडला. आणखीन आय थिंक खूप महत्त्वाचं झालं की मी कोणाला असिस्ट न केल्यामुळे माझीच स्टाईल निर्माण झाली. मी नाहीतर काय होतं, जनरली आपण कोणाला तरी असिस्ट करतो. पण असं आहे की असिस्ट करत नसला तरी सुद्धा बघून हो. तुम्ही कोणाचा तरी प्रभाव तुमच्या विचार करण्यावर असतो ना? नाही, खूप लोकांचा तसा प्रभाव आहे. डेव्हिड फिंचर नावाचा दिग्दर्शक आहे, बॉंग जून हो नावाचा कोरियन दिग्दर्शक आहे, पॅरासाइट ज्यांनी केला तो, उमेश आहे, म्हणजे बरेच डिरेक्टर्स आहेत ज्यांचा प्रभाव होतो, ज्यांचं काहीतरी काम बघून असं वाटतं की हे खूपच ग्रेट आहे. आणि आय थिंक सबकॉन्शियस लेवलला त्या गोष्टी आपल्या कामात येत सुद्धा जातात. पण जाणीवपूर्वक कोणाला मला नाही वाटत मी म्हणजे त्या पद्धतीचा प्रभाव कोणाला असं वाटत नाही. अनुकरण कोणाचं नाही करत जाणीवपूर्वक, सबकॉन्शियसली अर्थात होत असेल, पण एक स्वतःची शैली निर्माण करण्याचा प्रयत्न आहे कंटिन्युअसली. शेवटचा प्रश्न जितू तुझ्यासाठी, की तुझा सगळा हा जो अभिनयाचा प्रवास आहे, सुरुवातीला कुणाचा प्रभाव होता किंवा ह्याच्यासारखं आपण केलं पाहिजे असं काही होतं? हो, होते की. नाना पाटेकर, त्यानंतर संजीव कुमार सर, त्यानंतर अमिताभ बच्चनचा प्रभाव एखाद्या नटावर पडला नाही असं जन्मालाच आला नसेल मला वाटतं त्यांच्यानंतर. पण हळूहळू बलराज आणि थोडेसे हाताला लागतील असं वाटायला लागलं. मोतीलाल नावाचा फार मोठा नट होता. मग असे हा म्हणजे त्यावेळेला शम्मी कपूर आयो फार लय आवडतात मला ते. शम्मी कपूर सारखा डान्सरच झाला नाही हो कोणी. काय शम्मी होता ना, नुसता नट नव्हता. मला ते एक आहे की ते मस्ती आली पाहिजे जगण्यात. ते सुख असो दुःख असो मस्ती पाहिजे. हे ना, हे मला म्हणजे तुझं एकूण व्यक्तिमत्व आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी आहेत की एकीकडे उराशी दुःख बाळगून आणि दुसरीकडे शम्मी कपूर आवडतो, मस्ती पाहिजे आयुष्यात असं म्हणतो, काय मेळच नाही बसत. सर एक
आईला आता काय आपल्याला काही दुसरं सुचतच नाही. गहरा गहरा जा देखता हूं मैं जिंदगी का चेहरा, तो लहरा लहरा उभर रहा फिर मेरा दिल आवारा. गहरा गहरा जा देखता हूं मैं जिंदगी का चेहरा, तो लहरा लहरा उभर रहा फिर मेरा दिल आवारा. आज का पल जो मेरे हाथ में पल में फिसलता जाता, बीत गया जो बीत रहा फिर हाथ न मेरे आता. कल का रोना कल कल करता, कल का रोना कल कल करता, आज पे कल का पहरा, तो लहरा लहरा उभर रहा फिर मेरा दिल आवारा. आवारापन मस्ती मेरी सस्ती मगर नहीं है. अच्छा. आवारापन मस्ती मेरी सस्ती मगर नहीं है, जगह जगह पर मेरा बसेरा बस्ती मगर नहीं है. रात है काली पर मतवाली देती रंग सुनहरा, तो लहरा लहरा उभर रहा फिर मेरा दिल आवारा. पर्याय नहीं. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या, सब सच. दिल ने हमसे जो कहा हमने वैसा ही किया, फिर कभी फुर्सत में सोचेंगे बुरा था या भला. अरे वा वा वा. साहिर साहेब. जितेंद्र जोशी एक वेगळं रसायन आहे हे आज आम्हाला पुन्हा नव्यानं कळलं असं मी म्हणेन. गोदावरी पाहण्याची प्रचंड उत्सुकता वाढली इतकं आपण गोदावरीबद्दल बोलल्यानंतर. आणि या मुलाखतीत जाणवली ती तुमच्या दोघांची निखळ म्हणजे नदीसारखीच मी म्हणेन निखळ नितळ मैत्री ती अशीच प्रवाही राहू दे. तुमचं कामही प्रवाही राहू दे. मनापासून आभार दोघांचे. थँक्यू. कट्ट्यावर आलात आणि आणि एकच गोष्ट सांगेन, गोदावरी लवकरच तारीख जाहीर करणार आहे. कारण आम्ही वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये सिनेमा जातोय, आम्ही सुद्धा फिरतोय. तर सगळ्यांचं आंतरराष्ट्रीय कौतुक होऊन जाऊ दे. शेवटी आहे ती आपल्याच मातीतली, त्यामुळे आपल्या माणसांसाठी ती लवकरात लवकर घेऊन यायची. आणि हो, मी उत्सुक आहे. आम्ही तेवढेच आहोत. पुन्हा एकदा आभार. थँक्यू. थँक्यू. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बारामती ॲग्रो पशुआहारमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.